सत्यजित, अरे तू इकडे काय करतोय? आओ जाओ करायला शिका मिस्टर सत्यजित. अरे तुरे करायला आपली काही फारशी जुनी ओळख नाहीये किंवा आपला फारसा यारा नाही. मिस्टर सत्यजित अनंतराव मुधोळकर, राहणार पावडा रोड, कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य. शिक्षण बीकॉम. स्वतःची मधुरा एंटरप्राइजेस नावाची फर्म. बिझनेस पार्टनर विहंग भोसले. बाप अनंतराव मुधोळकर, परागंदा. घरी आई, एक अविवाहित आत्या, आजी, एक सावत्र भाऊ, सख्खा भाऊ, वहिनी आणि नव्याने जुळलेलं नातं म्हणून बहीण. बायको मंजिरी मुधोळकर स्वतःच्या 4 महिन्याच्या मुलीला शुभ्राला घेऊन माहेरी निघून गेली. ही तुमची कुंडली. जन्मतिथी आणि रास सांगू? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मला हे सगळं का कसं माहित? हीच तर माझी स्टाईल आहे. हटके मला माहिती आहे, मग काय करणार आहे. त्या दिवशी काही कारण नसताना मला एक मुस्कटच मारलीस. आपलं जुनं काही वितुष्ट किंवा शत्रुत्व काही नव्हतं तरी मारलीस. त्यापाठी तुमच्याकडे काही कारणही असतील. माझ्या बायकोवर इम्प्रेशन वगैरे मारायचं असेल किंवा जे असेल ते. सांगण्याचा मुद्दा हाच. एकाचे 2 होतात ऐकलं असेल ना तुम्ही. माझी बिझनेस करण्याची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी. एकाचे 100 करून देईल. डोंट वरी. मी मारणार नाही. आय एम व्हेरी नॉन व्हायलंट. गांधी बापूंच्या विचारांवर चालणार आहे. अहिंसावादी. स्वतःच्या 100 वेळा मुस्काटात मारून घ्याल तुम्ही. ती एक चूक केल्याबद्दल. आय प्रॉमिस यू दॅट. माझ्याबद्दलची माहिती मलाच ऐकवून नेमकं काय सिद्ध करायचं तुला? काहीच नाही. पण कसं आहे ना, पूर्ण तयारी झाल्याशिवाय मैदानात उतरतच नाही. होमवर्क करून यायची सवय मला लहानपणापासून. बाय द वे, तुमची बायको का सोडून गेली तुम्हाला? प्रॉब्लेम आहे का? की माझ्या बायकोशी अफेअर असलेलं कळलं वहिनींना. बऱ्याच गोष्टी कळल्या. निघतो मी. अजून एक महत्वाच्या व्यक्तींना भेटायचंय मला. बाय बाय. अजय इकडे. तुम्हाला मगाशीच सांगितलं मी. अरे तुरे खरंच जा. पहिली, माझ्या बायकोचं नाव घेतल्याबद्दल. दुसरी,
माझ्या मुलीचं नाव घेतलं. एकाचे 100 करतोस ना तू. आता 3चे 300 कसे करायचे याचा विचार करत बस. सावकाश सावकाश. बस. वहिनी पाणी. काय ग, काय गरज होती तुला उन्हातानात बाहेर जायची? अगं आई आंब्याची कृपा म्हणून तू घरी आली. लोकांना माहित होतं तू मुधोळकरांची सून आहेस म्हणून त्यांनी तुला घरी आणून सोडलं. नाहीतर रस्त्यावरच पडून राहिली असतीस. अहो काय ती थकली, तुम्ही किती बोलताय तिला? अगं वहिनी मला काळजी वाटते म्हणूनच बोलते ना. हो हो हो. नेत्रा, अगं असं उन्हाचं दुपारचं जाऊ नये ग बाहेर. हे बघ, आधीच या अवस्थेमध्ये बाईची तब्येत नाजूक झालेली असते. त्यात हा असा ऑक्टोबरचा उन्हाळा, केवढं रणरणतं ऊन आहे बाहेर. कशाला गेली होतीस आणि कुठे गेली होतीस? मी मंजिरी वहिनींना भेटायला गेले होते. मंजिरीला भेटायला गेली होतीस तू? नेत्रा, मला कळतेय तुझ्या मनाची अवस्था. आपल्या घरानं पुन्हा एकत्र यावं, मिळून मिसळून राहावं असं वाटतंय ना तुला? चांगली इच्छा तुझी, आणि एक ना एक दिवस ती नक्की पूर्ण होणार, खात्री आहे मला. पण अगं, अशा अवस्थेत तुला जर काही झालं असतं तर मग आम्ही काय केलं असतं ग? असं भावनेच्या आहारी जाऊन स्वतःच्या जीवाचे हाल नाही करून घ्यायचे बाळा. अगं 2 जीवांची असतो, स्वतःची काळजी घ्यायची. काय कळतंय का मी काय सांगतेय ते? पुन्हा असा वेडेपणा नाही करायचा. हो. विश्रांती घे, मी तुला ज्यूस घेऊन येते. बस, मी थांबायच्याच. तरच होतो का ग डुचके? नाही म्हणजे त्रास होतोय का तुला? आता बरं वाटतं. सत्या, बरं झालं तू लवकर आला. घरी थोडा प्रॉब्लेम झालाय रे. नेत्रा रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडली. काय? हो अरे, सरनाईकांच्या घरी गेली होती मंजिरीला भेटायला आणि तिला चक्कर आली. मंजिरीला भेटायला कशासाठी? बघ ना, आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं ती गेल्याचं. परत येताना तिला चक्कर आली. एका भल्या माणसाने घरी आणून सोडलं. विचारानच काटा येतोय अंगावर. ही जर पोर रस्त्यात तशीच पडली असती तर काय झालं असतं रे? पण आई, मला हे कळत नाही की या अशा अवस्थेत नेत्राला तिथे जायची काय गरज होती? सत्या, तिलाही तुमची काळजी वाटणं स्वाभाविक आहे नाही का? हो आई, पण गरोदर असताना असं उन्हातानाचं बाहेर जाणं, मला बोलावं लागेल तिच्याशी. ए बाबा, तू आत्ता जाऊन तिला काही बोलू नको, ती जरा आराम करते. झोपली का? हा म्हणजे पडली आहे.
मी खरं तर तिच्यासाठी ज्यूस आणायलाच निघाले होते. तू आत्ता जाऊन तिला काही बोलू नको प्लीज. बरं गौरांग कुठे आहे? तो नाहीये का घरी? नाही, फोन करत होते मी त्याला, पण नाही उचलला त्याने. गौरांगचा हा सगळा निष्काळजीपणा मला अजिबात पटत नाही आहे. अरे त्यालाही टेन्शन आलं असेल. आता बाबा होणार म्हणजे जबाबदारी आली. जरा जास्त काम करत असेल. ते सगळं ठीक आहे, पण त्याचं नेत्राकडे असं दुर्लक्ष करणं मला अजिबात पटत नाही. मला बोलावं लागेल गौरांगशी सुद्धा. दुर्लक्ष करणं म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं सत्या? म्हणजे हेच त्याचं घरात नसणं. सत्या, तुला गौरांग बद्दल असं काही माहिती आहे का की जे मला सांगायचं नाहीये? आई अगं असं काय असणार आहे? तू जा ना पटकन ज्यूस घेऊन ये. मी बघून येतो तिला फक्त. कोण येणार आहे हेच ना? चला बुद्धिमत्ता चाचणी 3 चान्स ओळखा. पहिला चान्स. हा, परदेशातनं मोतीवाल्या बाई येणार आहेत. तुम्ही स्वतः मारून घेता का मी उठून मारू? अहो दुसरा चान्स. नेक्स्ट ऑप्शन. किती घाई तुम्हाला स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायची? हा, देखण्यातही येणार आहेत. करेक्ट करेक्ट. युअर मिस्टेक इज व्हेरी करेक्ट. चला तिसरा ऑप्शन. मीच सांगतो संकेत. तिसरा ऑप्शन मीच सांगतो. तुम्हाला बोललो होतो रे मी, इथून पुढे आपलाच खांदा आणि आपलीच बंदूक नाही वापरायची. असतो आपण. अननोन नंबर बट व्हेरी करेक्ट नंबर ॲट करेक्ट टाइम. एनिमीज और फ्रेंड. इट्स नॉट न्यू, इट्स व्हेरी ओल्ड ट्रेंड. समग्र साहित्य तांबडे बाबा इंग्रजी आवृत्ती पृष्ठ क्रमांक 517. नो नंबर, करेक्ट नंबर ॲट द करेक्ट टाइम. दादा होळकर, तुमचा मित्र इथे आलाय. अननोन नंबर. अजय खोपकर. फोनवरचं नाव. खरं पण तेच आहे ना? हो. तांबडे बाबा की जय. तशी तांबडे बाबाची महती जगभरात तुमच्यापर्यंत कशी पोहोचली महती? म्हणजे काय दादासाहेब, तुमच्याबद्दल आणि तुमच्या बाबांवरच्या भक्तीबद्दल कोल्हापुरात कोणाला माहित नाही ते तरी सांगा. बघा बघा संख्ये. बघा, याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात व्यापक भक्ती. काय घेणार? चहा कॉफी मिळत नाही, दूध घ्याच. मी दूध पित नाही दादासाहेब. तुम्ही दूध पित नाही? दूध पित नाही तुम्ही? मग तुम्ही एवढे गोरे कसे? विनोद. विनोद विनोद निव्वळ विनोद, निखळ विनोद आहे हा. यात काही नव्हतं काळबेर. हा बोला बोला, काय म्हणणं तुमचं? इथे आपल्याला लोकांची तोंड काळी करायची. इथे दुधाचं काय घेऊन बसलेत? हा तर माझा अतिशय आवडता उद्योग आहे बरं. तुम्हाला सांगतो, मनापासून सांगतो. पुढे 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 बोला. सत्यजित मुधोळकर. त्याचं काय? सत्यजित मुधोळकरचं तोंड काळं करायचं. सत्यजित मुधोळकरचं तोंड काळ कर. नाही खरं. सॉरी. अरे हा तर खांदा आहे, खांदा आहे हा, खांदा.
विनोदा विनोद सत्यजित मुदोळकर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तो इकडे विनोदा फक्त विनोद विनोदा विनोद फक्त विनोद छाछी स्टोरी आहे तुमची इंटरेस्टिंग आहे मला सांगा खूप कर आम्ही यात काय करू शकतो वेर डू आय स्टँड म्हणजे दादासाहेब शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आणि मला मित्र जमवायला आवडतात हो समग्र साहित्य तांबडे बाबा तुम्ही संपूर्ण वाचलेलं दिसतंय परिशिष्ट 7 पृष्ठ क्रमांक 540 परिच्छेद 3 ओळ 13वी आवृत्ती 12वी पिवळ्या कव्हरचं पुस्तक आहे बोला माझ्या बायकोला मला इथून परत येऊन जायचं ज्या सोन्याच्या लंकेत ती मला टाकून गेली आहे तिच्या दरवाजाची चावी तिच्याकडे मी फक्त केअरटेकर म्हणून राहिलो माझ्या सासऱ्याच्या संपत्तीची वारसदार ती आहे तिच्याशिवाय मी काहीच नाही करू आणि इथे आलं तर कळलं सत्यजित मुधोळकर खजिन्यावर बसलेल्या नागासारखा फणा काढून बसलाय साहेब तुमच्या मदतीने फक्त त्या नागाला ठेचायचंय असं वाटत होतं ना की एखादी शास्त्रीय संगीताची मैफिल चालू आहे आणि ती चालूच राहावी आयुष्यभर संपूच नाही असं वाटत होतं मला तुमचं बोलणं ऐकताना कॉन्सर्ट उत्तम कॉन्सर्ट आणि राहिलं मदतीचं तर तुमच्या खांद्यावर आमचा हात आहे तुम्ही फक्त व्यायाम करा आणि खांदा मजबूत करा कारण त्यावर आमचा हात आहे ना माय हँड हे सगळे यांच्यामुळे तांबडे बाबांमुळे चाललंय सगळं तुम्हारी शरण में तांबडे बाबा मेरे बाबा तांबड़े बाबा नैन तुम्हारे दर्पण मेरा करण तुम्हारे मन अर्पण मेरा अब तो दर्शन दे दो बाबा मगाशी शिवराज मला आडून हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की मी तुझ्या घटस्फोटाच्या बाबतीत पुढली कुठली स्टेप घेण्याच्या आधी पुन्हा एकदा विचार करावा तुझं मन तुझं मत जाणून घ्यावं म्हणून तुला थेट विचारतो म्हणून सत्यजित मुधोळकरला घटस्फोट देण्याच्या बाबतीत तुझ्या मनामध्ये अजून किंतु आहे काय की आज अर्ज केला आणि उद्या घटस्फोट मिळाला असं नाही होत कोर्ट दिल जमायची एक संधी सुद्धा देतं आणि तो माणूस ही सगळी प्रोसेस सहज सोपी आपल्याला करू देईल असा गैरसमज माझ्या मनामध्ये अजिबात नाहीये आपल्या मार्गामध्ये जितके अडथळे आणण्याचा प्रयत्न करता येईल ना तेवढं तो करेल
आणि म्हणूनच एक बाप म्हणून तुझा त्याच्याशी कुठलाही संबंध असावा असं मला नाही वाटत. मग जग काय म्हणेल किंवा शुभ्राला तिच्या बापाची उणीव जाणवेल वगैरे वगैरे याची सुद्धा मी नाही फिकीर करत. कारण सत्यजित मुधोळकर सारखा माथे फिरू माणूस बाप असल्यानंतर शुभ्राला कळायला लागलं ना की मग ती सुद्धा आपल्या बापाचा तिरस्कारच करायला लागेल, जसं तुझ्या नवऱ्यानं त्याच्या बापाचा केला. जो माणूस आपला बाप जिवंत असताना सुद्धा त्याचं श्राद्ध घालतो तो कधी चांगला बाप होऊ शकेल या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही बसत. मला नाही वाटत तसं बाबा. ते माझ्याशी कसेही वागले असले तरी ते या जगातले उत्तम वडील आहेत.